नमस्कार, मी सरोज मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण माझ्या स्वयंपाकघरातील अजून एक मस्त हेल्दी आणि टिपिकल अशी महाराष्ट्रीयन रेसिपी बघणार आहोत, जी बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खूपच छान लागते। ती म्हणजे कांद्याच्या पातीची भाजी। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर कांद्याच्या पातीच्या भाजीसाठी मी अशा प्रकारे कोवळ्या कांद्याची पात स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे। सगळ्यात आधी आपल्याला हे कोवळे कांदे कट करून घ्यायचे आहेत। हे कोवळे कांदे आहेत ना, जेवणासोबत नुसते असेच खायला खूप छान लागतात। तर हे बघा, मी इथे कांदे कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे राहिलेली पात आपल्याला अगदी बारीक कट करून घ्यायची आहे। पूर्ण एक जुडी कांद्याची पात मी इथे कट करून घेणार आहे। हरभरा डाळ घालून आपण ही कांद्याची पात करणार आहोत। त्यासाठी मी इथे 15 मिनिट आधीच ही हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती। साधारण 50 ग्रॅम तरी हरभऱ्याची डाळ असेल। नेक्स्ट प्रोसेस मी इथे पॅन ठेवला आहे, त्यामध्ये 1.5 टेबलस्पून तेल घेणार आहे। तेल हलकंसं गरम झाल्यावर जिरं घ्यायचं आहे। जिरं इथे आपल्याला थोडंसं जास्तच घ्यायचं। त्यानंतर इथे मी हे थोडंसं खोबरं, लसूण आणि अद्रक याची पेस्ट बनवून घेतलेली आहे, ती आपण यात ॲड करणार आहोत। आणि मग एक 10 ते 15 सेकंद मिक्स करत आपल्याला हे खोबरं आणि लसूण परतवून घ्यायचं आहे। आणि मग पातीचा कांदा जो आपण आधीच कट केला होता तो आपल्याला इथे परतवून घ्यायचा आहे। तसं आपण पात आणि कांदा सोबतही परतवू शकलो असतो, पण पात कोवळी असल्यामुळे पटकन शिजते आणि कांदा लवकर शिजत नाही, म्हणून आपण आधी इथे कांदा शिजवून घेणार आहोत। एखादा मिनिट कांदा इथे छान वाटणसोबत परतून झाल्यानंतर भिजलेली हरभऱ्याची डाळ आपण इथे ॲड करणार आहोत। तसं आपण डाळ आधी 15 ते 20 मिनिट भिजत घातली होती, पण तरीही एक 2 ते 3 मिनिट आपण पॅन कव्हर करून ही हरभऱ्याची डाळ शिजवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे 5 मिनिटात हरभऱ्याची डाळ इथे आपली बऱ्यापैकी शिजून झालेली दिसते। आता या स्टेजला आल्यावर आपल्याला काय करायचं आहे, कांद्याची पात आपल्याला इथे ॲड करायची आहे। कांद्याची पात आपण आधीच स्वच्छ धुवून त्यातलं पूर्ण पाणी निथळून घेतलं होतं, कारण त्यानं काय होतं, पाणी जर पूर्ण निथळून घेतलं तर भाजी आपली चिकट होत नाही। कुठलीही पालेभाजी करताना त्यातलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि मगच भाजी बनवायची, म्हणजे काय होतं, भाजी ओलसर राहत नाही किंवा ती चिकटही होत नाही। मिक्स करून घ्यायची कांद्याची पात पूर्ण डाळीमध्ये। आता तुम्ही बघू शकता इथे कांद्याची पात मी ॲड करताना ती किती कोरडी होती, पण हळूहळू कांद्याची पात आता इथे पाणी सोडते। तर या स्टेजला आल्यावर आपण काय करणार आहोत, कांद्याच्या पातीमध्ये ॲड करणार आहोत 1.5 टेबलस्पून लाल तिखट, 1 टीस्पून कांदा लसूण मसाला, 1/2 टीस्पून हळद। आणि आता हे मसाले आपल्याला कांद्याच्या पातीमध्ये मिक्स करून घ्यायचे। ऑलरेडी या पातीचे कांदे गुळचट असतात आणि पातही कोवळी असल्यामुळे ती खूप तिखट लागत नाही, त्यामुळे मी इथे थोडासा कांदा लसूण मसाला आणि चटणीचं प्रमाण वाढवून घेतलेलं आहे। आता काय करायचं, या स्टेजला आल्यावर आपल्याला इथे 1 टेबलस्पून दाण्याचं कूट इथे आपल्याला ॲड करायचं आहे। तसं दाण्याचं कूट नाही घातलं तरी चालतं, पण कांद्याची पात ऑलरेडी खूप पाणी सोडतं, त्यामुळे भाजीची चव थोडी बदलते आणि म्हणूनच दाण्याचं कूट जर ॲड केलं ना तर भाजीची चव खूप छान येते। म्हणून थोडंसं का असे ना, दाण्याचं कूट आपल्याला इथे ॲड करायचं आहे कांद्याच्या पातीच्या भाजीत। आता मीठ ॲड करून घेऊ चवीनुसार, मिक्स करून घ्यायचं आहे। आता हरभऱ्याची डाळ आपण अर्धवट आधी शिजवून घेतली होती, पण तरीही इथे मी एखादा घोट पाणी ॲड करून हरभऱ्याची डाळ आणि कांद्याची पात शिजवून घेणार आहे। आणि मग एक 5 मिनिट पॅन कव्हर करून आपल्याला ही कांद्याची पात आणि हरभऱ्याची डाळ शिजवून घ्यायची आहे। एक 5 ते 7 मिनिटांतर पॅन उघडून बघू, मस्तच वास येतो आपल्या भाजीचा। शक्यतो आहे ना, या कांद्याच्या पातीच्या भाजीमध्ये हरभऱ्याच्या डाळीचं प्रमाण थोडंसं जास्तच राहू द्यायचं, कारण त्यामुळे ना ही कांद्याची पातीची भाजी खूपच छान लागते। तर कशी वाटली तुम्हाला ही महाराष्ट्रीयन कांद्याच्या पातीची भाजी हे कमेंट करायला विसरू नका। आणि रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।